नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा काय कम्मलीत असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय. आता इकडे अमृताच्या मदतीने ओवी सावलीच्या गुरुकुलमध्ये जाते. आता इकडे सावलीला कळतं हे दुसरं तिसरं कोणातच नाही, हे आपलंच रक्त आहे बरोबर. तर ते सगळं कशा प्रकारात कळतं, काय काय होतं तेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे रात्रीची वेळ असते. आता इकडे ओवी फार अशी अट्ट करू लागत असते अमृता पुढे. ओवी म्हणते अमृताला, मला काही देखील झालं ना तरी मला अबीरच्याच आईकडे गाण्याचा क्लास असा लावायचा आहे बरं. मी दुसऱ्या तिसऱ्या कुठे पण काही देखील क्लास लावणार नाही बरं. आता इकडे अमृता पण बोलते, अगं ओवी ते फार असं लांब आहे बरं, मी तुला कसं काय समजवू बरं, तिथे जायला अर्धा तास असा लागतो बरं. जर काय सगळं तुझ्या बाबाला कळलं, जर काय सगळं आजीला कळलं तर आपलं काही देखील खरं नाही बरं. तर ते तुझ्या बरोबर मला पण ओरडतील, तुला चालेल का मला ओरडलेलं. आता इकडे ओवी बोलते, ते सगळं जाऊ दे पण मला ना फक्त तिच्याकडेच क्लास असा लावायचा आहे बरं. आता इकडे अमृता पण बोलते, असं काय आहे बरं त्या क्लासमध्ये, नाही म्हणजे आपण जे इथले क्लास पाहिले ते पण फार असे मोठे असे क्लास आहे बरं. आता इकडे डायरेक्ट ओवी पण बोलते, बाकीचे क्लास किती पण मोठे राहिले ना पण जो सूर जो आवाज आहे ना त्यांच्यामध्ये, तसा आवाज मी आतापर्यंत कोणाचाच काही देखील ऐकला नाही आहे बरं. मला फक्त तिथे तसा क्लास लावायचा आहे. आता इकडे अमृताला पण ओवी पुढे हात टेकावं लागता. आता इकडे अमृता बोलते, बरं ठीक आहे चालेल, आपण तिथे तसा तुला क्लास लावू बरं, आपण उद्या सकाळीच तिथे असं जाऊ बरं. आता इकडे अमृताला पण थोडंसं टेन्शन आलेलं असतं. आता इकडे अबीर पण गुरुकुलमध्ये जायला निघालेला असतो बरं. आता इकडे अबीर पण फोन घेतो सावलीकडनं. आता इकडे अबीर म्हणतो सावलीला, मला आई 2 मिनिटं फोन लागतोय, मला फोनवरती महत्वाचं असं बोलायचंय बरं. आता इकडे सावली पण बोलते, अरे तुला कोणाशी फोनवरती बोलायचंय बरं, तुला कोणाशी फोनवरती महत्वाचं असं बोलायचंय बरं. आता इकडे अबीर पण बोलतं, आई हे सगळं काय बोलते बरं तू, मला फोनवरती बोलायचं आहे बरं, ते म्हणजे ओविताईशी असं म्हणून आता इकडे सावली पण यांना अबीरला फोन देते. आता इकडे अबीर पण ओवीशी फोनवरती बोलू लागत असतो. अबीर म्हणतो ओवीला, काय ओविताई तू येते आहे ना आमच्याकडे गाणं शिकायला. आता इकडे ओवी पण बोलते, अरे मी तुमच्याकडे गाणं शिकायला येणारच होते, तुझ्या आईकडे गाणं शिकायला येणारच होते, पण इथे खूप मोठी अशी अडचण आली आहे बरं. आता इकडे अबीर पण बोलतो, कोणती अडचण आली असते बघ, मला सांग तू कोणती अडचण आली. आता इकडे ओवी पण बोलते, ती खूप मोठी अशी अडचण आहे बरं, तिचे गुरुकुल ना अर्धा तास लागतो तिथपर्यंत यायला बरं. अर्धा तास ते गुरुकुलमध्ये यायला लागतो, ती तर अडचण नाही, अडचण वेगळीच आहे बरं. अडचण ही आहे की हे सगळं घरच्यांपासून लपून करायचं आहे बरं. जर काय सगळं घरच्यांना कळालं ना तर माझं काही देखील खरं नाही बरं, बाबा मला फार असा ओरडेल बरं. आता इकडे अबीर पण बोलतो, तू कसलीच काळजी करू नको बघ, तू फक्त इकडे गाणं शिकायला ये, तू एकदाची ते गाणं शिकायला आली ना तर मग जे काही असेल ना ते सगळं मीच सांभाळून घेईल बरं. आता इकडे ओवी पण बोलते, हो मी माझ्या आहे ना काकूला सांगितलं आहे बरं, ती मला थोड्या वेळामध्ये ना घेऊन येणार आहे बरं गुरुकुलवरती. आता इकडे ओवीला पण प्रचंड असा आनंद होतो आणि अबीरला पण खूप असा आनंद झालेला असतो बरं. इकडे अमृता पण आहे ना ओवीला घेऊन त्या गुरुकुलवरती निघालेलीच असते बरं. रस्त्यामध्ये सारंग अडवतो. आता इकडे अमृता पण बोलते, अरे आम्हाला देवळात थोडंसं मंदिरामध्ये काम होतं त्याच्याकरता मी जात आहे बरं. आता इकडे सारंग पण बोलतो, देवळामध्ये काम म्हणजे देवळात दर्शनाला जातात, तुला कोणतं काम होतं बरं. आता इकडे अमृता पण बोलते, अरे देवळामध्ये जे पंडित आहे ना त्या पंडितांना ना मला अशी कुंडली दाखवायची आहे बरं. आता इकडे डायरेक्ट सारंग बोलतो, कोणाची कुंडली काय. आता इकडे अमृता पण बोलते, माझ्या एका मैत्रिणीची ती कुंडली आहे बरं, ती दाखवायची आहे. ओवी फार अशी अट्ट करू लागत होती बरं, मला पण चालायचं म्हणून मी ओवीला घेऊन जात आहे बरं. आता इकडे डायरेक्ट सारंग पण बोलतो, मी तुम्हाला सोडवतो बरं. आता इकडे ओवी पण बोलते, नको 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 बाबा तू मला काही देखील एक सोडू नको बरं. आता इकडे सारंगला थोडासा डाऊट येतो. सारंग बोलतो, मी काल पण म्हटलं होतं बरं ओवीला मी तुम्हाला सोडवतो, ओवीनी माझं काल पण काही देखील एक ऐकलं नाही. काल ओवी मला म्हटली तुम्हाला अजिबात सोडू नको बरं, 2-2 वेळेस ते का बरं मंदिरात जाते बरं, 100% याच्यामध्ये काहीतरी अशी गडबड आहे बरं. सारंगला त्यांच्यावरती थोडासा डाऊट आलेला असतो बरं. सारंग बोलतो, ठीक आहे मी तुम्हाला सोडवत नाही, तुम्ही जा बरं. आता इकडे सारंग पण बोलतो, नक्की यांच्या डोक्यामध्ये काय शिस्ते त्याचं मला सोक्ष असा लावलाच पाहिजे बरं. ओवी हट्ट तर नसेल करत ना अमृताताईकडे गाणं शिकण्याकरता बरं, ती कुठे गाण्याच्या क्लासला तर नसेल गेली ना. आता इकडे सारंगला थोडासा डाऊट आलेला असतो बरं. आता इकडे सावली खूप मोठमोठ्याने प्रेक्षकांनो गाणं गाऊ लागत असते. आता प्रेक्षकांनो अबीर पण गुरुकुल बनणं बाहेर येतो. आता इकडे अबीर बघतो तर काय तिथे ओवी असते बरं. आता इकडे अबीरला प्रचंड असा आनंद होतो. अबीर बोलतो, ओविताई तू आली का, चल बरं मी तुझी ना माझ्या आईशी भेट घडवून देतो, तू मस्तपैकी तिथे गाणं गाशील बरं, आता मला खूप असा आपण मस्ती करू बरं, मला खूप असा आनंद होत आहे बरं. आता प्रेक्षकांनी इकडे अमृता पण बोलते, तुझी आई कुठे आहे बरं. आता इकडे अबीर पण बोलतो, माझी आई का, माझी आई आत असते बघा, चला मी तुम्हाला तिथे घेऊन जातो. अमृता बघते तर का ते दुसरी तिसरी कोण देखील काही देखील एक नसते, ती म्हणजे सावली असते बरं. आता इकडे अमृताच्या पायाखालची जमीन एकदम अशी सरकून जाते. आता इकडे अमृता पण बोलते, ही तर सावलीच आहे बरं. आता इकडे अमृताला खूप मोठासा धक्का बसतो बरं. आता इकडे सावली समोर मोठासा तिचा भूतकाळ आलेला असतो.
आता इकडे सावली ज्या भूतकाळापासून पळण्याचा इतक्या दिवसापासून प्रयत्न करू लागत असते, आता तोच भूतकाळ तिच्या समोर असा आलेला असतो बरं. तिच्या समोर आता इकडे अमृता पण आलेली असते बरं. आता इकडे सावलीला 440 वॉटचा खूप मोठासा झटका लागतो बरं. सावली बोलते अमृता अमृता वहिनी इथे. आता प्रेक्षकांनो इकडे अमृताला पण खूप मोठा असा धक्का लागतो. अमृता बोलते काय सावली तू तू ह्या अबीरची आई आहे. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्टच आहे ना अमृता बोलते म्हणजे तू 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 दुसरं लग्न केलं. आता इकडे सावली पण बोलते तुम्हाला कोण सांगितलं बरं मी दुसरं लग्न केलं बरं. सगळं तुम्ही काय बोलता आहात बरं. उलट मी तुम्हाला त्या दिवशी ती गोड बातमी द्यायला आली होती, तुम्ही ते माझं म्हणणं काय देखील एक ऐकून घेतलं नाही बरं. तुम्ही फार चुकीचे वागले, ते घरातले लोक फार चुकीचे आहे बरं. त्या दिवशी मी तुमचे प्राण वाचवले, त्याच्या बदल्यामध्ये मला काय मिळालं बरं. हे असं सगळं मारहाण सारंग सरांनी मला मारले, फार चुकीचं केलं आहे बरं. सारंग सरांनी मी इतक्या वर्ष लांब गेली होती, मी पुन्हा सोडून इतक्या वर्ष गेली होती बरं. मला भूतकाळ माझ्या समोर नको होता बरं, पण मला जसं नको घडायचं होतं तसंच घडलं बरं. माझा भूतकाळ माझ्या समोर आला बरं, याचा अजिबात घडायला नको होतं बरं. आता सगळं आता इकडे सावली बोलू लागत असते बरं. आता इकडे अमृता पण बोलते मला काय घडलं होतं काय नाही ते सविस्तरपणे सांग बरं. इतक्या वर्ष सावली तू कुठे होती बरं. अगं एकही असा क्षण जात नाही सारंगला तुझी आठवण येत नाही बरं. कंटिन्यू सारंग तुझ्याच आठवणीमध्ये असा पडलेला असतो बरं. सारंग कंटिन्यू बोलतो बरं सावली कुठे असेल कुठे नाही. आता इकडे ते सावलीचं जे काही सनस्क्रीन ते नाव बदलण्यामध्ये आलं होतं बरं. आता इकडे आई पण बोलत होती या नाव बदलायचं बरं. हे पण म्हणत होते हे नाव बदलायचं, पण सारंगने या सगळ्या गोष्टींना विरोध असा आणला बरं. सारंग म्हणाले हे नाव अजिबात बदलायचं नाही बरं. सावली सनस्क्रीन जे नाव आहे ना ते नाव तसंच राहू द्यायचं बरं. जर काय नाव कोणी काही देखील एक बदललं ना तर काही देखील त्यांची खैर नाही बरं. आता प्रेक्षकांनो इकडे ना सावलीला खूप मोठा असा धक्का बसतो बरं. सावली बोलते हे फक्त ते वरवर करत आहे बरं, ते त्यांच्या कंपनी करता करत आहे बरं, पण याचा त्याचा काही देखील एक संबंध नाही आहे बरं. हे आमचं आयुष्य वेगळं त्यांची कंपनी वेगळी आहे बरं. त्यांची कंपनी टिकवून ठेवायची याच्या करता सगळे ते करत आहे बरं, पण खऱ्या आयुष्यातली त्यांची खरी सावली कुठे आणि त्याचा कधी शोध घ्यायचा प्रयत्न तरी केला का. ते एवढं नावाचं कंपनीचं बोलताय तरी. आता इकडे अमृता पण बोलते अगं सावली तू अजिबात काही देखील एक विचार करू नको, तू जास्त टेन्शन घेऊ नको बरं. चल बरं तू तू सारंगला भेट बरं. तू सारंगला भेट, तुमच्यामध्ये जो काय गैरसमज आहे तो सगळा गैरसमज असा दूर होऊन जाईल बरं. हा अबीर कोणाचा मुलगा आहे काय मला नीट सांग बरं. आता इकडे सावली पण बोलते हा अबीर माझाच मुलगा आहे. मी त्या दिवशी ना गोड बातमी द्यायला घरी आली होती बरं. तिथे फक्त राजकुमार दादाच होते, मी त्यांना सगळी गोड बातमी सांगितली. त्यांनी ना फोन केला होता सारंग सरांना, पण सारंग सरांनी सगळं बोलणं काही देखील ऐकून घेतलं नाही बरं. आता इकडे अमृता बोलते पण तसं सारंग तर काही देखील अजूनपर्यंत कोणाला काही देखील बोललं नाही आहे बरं. म्हणजे तशी बातमी तर आतापर्यंत सारंगनी कोणाला काही देखील सांगितली नाही बरं. जर का तसं असतं इतकं जर मोठं असतं ना सारंगनी कोणाला सांगितलं असतं बरं, पण सारंगने सगळं आतापर्यंत कोणाला काही देखील सांगितलं नाही बरं. आता इकडे सावलीला पण खूप मोठासा धक्का बसतो बरं. आता इकडे ओवी बोलते मला यांच्याकडेच तर गाणं शिकायचं होतं बरं, मी यांच्याचकडे गाण्याचा क्लास असा लावणार आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे सावलीला पण कळणार आता दुसरं तिसरं कोणाचंच काही देखील एक रक्त नसून ते आपलंच रक्त आहे बरं, ती आपलीच मुलगी आहे बरं. हे सगळं आता इकडे सावलीला कळणार असतं बरं. आता हे सगळं सावलीला कशा प्रकारात कळेल, मालिकेत नेमकं पुढे काय काय होईल हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागामध्येच बघायला मिळणार आहे बरं. अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.